नमस्कार. तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. मी बोलतोय धनंजय लवांडे. तर आज आमचं आता स्विमिंग झालेलं आहे. तर स्विमिंगनंतर आता आम्ही मस्त स्वयंपाक वगैरे केलेला आहे दोघा तिघा मित्रांनी मिळून. तर ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी बनवलेली आहे. त्यानंतर इकडं भेंडीची भाजी बनवलेली आहे. याच्यामध्ये भाकरी आणि चपात्या बनवलेल्या आहेत. याच्यात भेंडीची भाजी बनवलेली आहे. अशी भेंडी बनवलेली आहे. ही मस्त बटाट्याची भाजी बनवलेली आहे. आता मसाले भाताचं प्लॅनिंग चालू आहे. आम्ही मसाले भात कसा बनवतो तुम्हाला दाखवतो. हो दगडे साहेब या इकडं. इकडे या ना. तर आता आम्ही दोघंही रिटायर्ड आहेत, त्यामुळं आमचा सुट्टीचा एन्जॉय चाललेला आहे रिटायरमेंट नंतरचा. आता आमच्या पद्धतीने मसाले भात आम्ही बनवणार आहे. सगळं मटेरियल घेतलेलं आहे. त्याच्या कांदा चिरलेला आहे, टोमॅटो आहे, मिरची घेतली थोडीशी, बाकी शेंगदाणे आहेत. ह्याच्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आत्ताच्या पुरते, कारण काय जास्त करून पण ते आता उन्हाळ्याचा उपयोग नाही. शेंगदाणे आणि हा कुकर आहे. येत आहे का? इकडे ना. मग ऐकायला कमी यायला लागलं काय? ऐकायला कमी यायला लागलं तुम्हाला? ते असं धरायचं, बोट नाही घ्यायचं मध्ये. आणि मी काय काय करतो तेव्हा ते बोट असं इथं ठेवायचं कडेला. क्लिअर दिसलं पाहिजे पिक्चर. करायची आपली रेसिपी चालू. आमच्या मॅडमचं चॅनल आहे सुनीता लवांडेज किचन. आता मॅडमचं बघून बघून आता मी पण बऱ्याच गोष्टी शिकलोय. मॅडम सांगितले मसाले भात कसं करायचं, तरी पण मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, कारण त्यांचं सगळंच मला काय अडॉप्ट करता येणार नाही. आता तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. बटाटा पण टाकतोय त्याच्यामध्ये, टोमॅटो पण आहे. जे काही दिसेल ते टाकायचं, तर ते चांगलं होतंय. आणि आम्ही पण संपून टाकतोय. वयाच्या 58व्या वर्षापर्यंत मी कुठल्याही बटाट्याला किंवा कांद्याला हात नव्हता लावलेला, कुठलंही भांडं धुतलं नव्हतं. पण आता आम्ही एन्जॉय करतोय, मस्त रेसिपी वगैरे बनवतोय, काय वाटेल ते बनवतोय आणि खातोय. तर तुम्हाला पण असं सुट्टीचा एन्जॉय करायचा असेल, रिटायरमेंट लाईफ घालवायचं असेल, तर आम्हाला जॉईन व्हा. म्हणजे बरेचसे मित्र येतात, त्यांना जसा वेळ मिळेल तसं. काळे सर पण येतात. आज बिझी असतील कुठेतरी, त्यांना काय फोन नाही केला. त्यानंतर तेल घेतलंय मी, पहिल्यांदा मिरची टाकतोय त्याच्यामध्ये. आम्हाला दोघं नाही काय तिखट चालत नाही, त्यामुळे कमीच बनवणार आहे. आता ज्या ज्या चुका होतील त्या तुम्ही बघायच्यात आणि मला कमेंट मध्ये सांगायचे काय चुकलं. आता हे जिरे टाकले, मोहरी टाकतात काय माहित नाही, पण ट्राय करायला काय हरकत नाही, टाकून बघतोय. कढीपत्ता टाकलाय.
कांदा टाकलाय, कांदा आणि टोमॅटो. तर बटाटा टाकतोय. हळद टाकली. हे थोडं तिखट टाकलंय, लाल तिखट. मिरची पण आहे. तर माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे मसाले भात. त्याला हलवतो त्याच्यात. जंगे साहेब माळकरी आहे, त्यामुळे आम्ही काय नॉनव्हेज वगैरे बनवणार नाही. मला पण काय नॉनव्हेज आवडत नाही जास्त. जे काही चुकलं ते कमेंट करून सांगा त्याच्यामध्ये. ते अर्ध फुलपत्र घेतले मी याचं तांदळाचं. आता पाणी होतंय त्याच्यामध्ये. एक ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता ॲक्च्युली भात साधंच बनवायचं होतं, म्हटलं बघूया मसाले भात बनवूया. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिले. शेंगदाणे टाकतो थोडी. तर हे कसं प्रॅक्टिसने येतं, तर आपण खाण्यालायक आता भात नक्कीच होणार आहे. कारण मी बनवलेला भात बरेच पोरांना आवडतो, मित्रांना आवडतो. आम्ही काल परवा पण बनवला होता. तर मग तुम्हाला असं टेस्ट करायचं असेल तर या एक दिवस आमच्या फार्म हाऊसवर. आपण पाहिजे ती रेसिपी बनवू आणि एन्जॉय करू. नमस्कार. करा बरं. बरोबर.